राम राम मित्रांनो, आज आपल्याला जायचं संभाजीनगरला. तर आपण डायरेक्ट बसनं चाललो होतो. बघू शकतो मी इलेक्ट्रॉनिक बसनं. मग काय याला चार्जिंगवर चालत नाही का, त्या बसनं चाललो होतो आपण. तर म्हणलं आजचा येणं प्रवास करून पाहू. 2 तिकिटाचे डायरेक्ट आपल्याला 1200 रुपये लागले होते. म्हणलं आजपासून या बसमध्ये यायचं नाही. मग काय डायरेक्ट हॉटेलवर थांबली ती बस. जेवण केलं त्या तिकडे आपली बस थांबेली. आपण डायरेक्ट बघा या बसमध्ये आपण येईल. मग काय डायरेक्ट आपलं लगे ऑर्डर केलं तर आपली ऑर्डर पण येऊन गेली. मग लगेच जेवण घेऊन केल्याच्या नंतर डायरेक्ट आपण बस पण आपली निघली होती. बघू शकता तुम्ही, डायरेक्ट बस निघलो होतो. आपण चाललो संभाजीनगरला. आपलं काहीतरी काम होतं, मग आपण चाललो संभाजीनगरला. आपण डायरेक्ट आता अहिल्यानगरमध्ये आलेलो होतो. बघू शकता तुम्ही, अहिल्यानगरमध्ये आल्यावर आपल्याला अहिल्यानगरला आपल्याला 2:30 वाजले होते यायला. मग काय अहिल्यानगरमध्ये आपलं हे AC बसनं अख्खं डोकं ठणठण करत होतं. त्याकरता मग काय सांगावं तुम्हाला, या बसनं आपण फिरून येणार नाही कधी. बघू शकता तुम्ही, ज्यांना येत असेल त्यांनी एकदा येऊन बघू शकता. मग इथं काय अहिल्यानगरमध्ये फटाके फोडणं चालू होते. कसला कार्यक्रम होता काय माहीत नाही. मग डायरेक्ट आपण बस स्टँडवर आपली बस आली ती अहिल्यानगरच्या. बघू शकता तुम्ही, कोण अहिल्यानगरहून कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, आपल्याला सपोर्ट करा, पटापट सबस्क्राईब करा. लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्राईब कंप्लीट झाले पाहिजे. मग मित्रांनो, अहिल्यानगरहून आपण चाललो डायरेक्ट आपल्या छत्रपती संभाजीनगरला. मग काय छत्रपती संभाजीनगरच्या अलीकडेच बघू शकतो तुम्ही, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आलेलो होतो. आणि आपल्याला जायचं होतं आता बस स्टँडवर आपली बस थांबणार आहे. तिथून पुढे आपल्याला जायचं होतं सिडकोला. ही मध्यवर्ती बस स्टँडवर थांबणार होती. मग काय आपण डायरेक्ट पहिलं तर आधी जेवण करून घेऊ. आपण डायरेक्ट मटण बोललो होतं. बघू शकता तुम्ही, कसलं भारी आहे. 150 रुपयाचं अनलिमिटेड होतं. मग म्हणलं मग काय जाणकावून आणू. मग काय जेवण झाल्यानंतर आपण डायरेक्ट आता रूमवर आल्यावर मस्तपैकी हातपाय धुवून मस्तपैकी झोप आली जाम. तर मित्रांनो, भेटूयात दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.